की एका देशद्रोहाच्या मांडी लावून आम्ही बसू शकत नाही। उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले, याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही। मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत, त्यामुळे आमची काळजी करू नका। सभागृहात एक सदस्य आज सभागृहात बसले, ज्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सातत्यानं अशी भूमिका घेत होते की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका सातत्यानं घेतली गेली। काय गुन्हे होते काय होते हे सगळं माहिती आहे। सभागृहाचा दुसरीकडे उल्लेख करताच येत नाही। काय बोलायचंय मला या विषयावर? नाही बोलायचं उद्या परवा बोलू नये असं थोडी आहे, नाही बोलू नये असं थोडी आहे। काय नाही या विषयावर मी बोललेलो आहे। मला बंधन नाही लावू शकत तुम्ही नाही बंधन लावू शकत मला। तुम्ही काय लावायचं? मला सभापती बोलतील ना, तुम्ही काय झाला बंधन लावायचं? संक्षिप्तपणे घ्या विषय तुमचा काय मुद्दा? हा माझा मुद्दा आहे की एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले, यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही। उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले, याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। ठीक आहे। माननीय सभापती महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी पहिला मुद्दा जो मांडलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। खरोखर यावेळच्या अतिवृष्टीमध्ये शेडनेटचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात लोकांनी कर्ज देखील घेतले आहेत आणि म्हणून परवाच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत की या संदर्भात काही विशेष योजना तयार करून एकतर त्यांना मदत कशी करता येईल आणि दुसरं भविष्यामध्ये त्यांच्याकरता एक वेगळी, कारण शेडनेटची कॉस्ट जास्त असल्यामुळे थोडा त्याच्यामध्ये सरकारला आणि बेनिफिशियरी दोघांनाही जास्त कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल। त्या जास्तीच्या कॉन्ट्रीब्युशनच्या संदर्भात त्या ठिकाणी एक विचार करून त्याची एक स्वतंत्रपणे आपल्याला विम्याची योजना कशी तयार करता येईल या संदर्भातले निर्देश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडतायत। ते भूमिका मांडतात आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही। मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत, त्यामुळे आमची काळजी करू नका। पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचारा। ठीक आहे प्रवीण दरेकर। नाही परेख साहेब मी परवानगी दिलेली नाही। सभापती महोदय ठीक आहे पण सभापती महोदय माननीय उत्तर द्या म्हणाले, म्हणजे मी उत्तर द्यायला सांगितलं नाही ना तुम्हाला, त्यामुळे त्यांनी म्हटलं तर काय हे नका, नाही मनावर घेऊ नका, एवढं जिवारी लावून घेऊ नका, खाली बसा। प्रवीण दरेकर सभापती महोदय द्या, तुम्ही सक्षम आहात। सभापती महोदय आता नाही, ठीक आहे। सभापती महोदय अत्यंत एका महत्वाच्या विषयाकडे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधतोय।